नांगरणी चालू होती तेव्हा अचानक नांगर चालू असताना नांगर अटकला, अडला आणि नांगरणी थांबली. मग त्याच्यामध्ये मसाक्का नावाची एक आमच्या गावातील स्त्री होती. ती म्हणाली, काकी आओ ही तर लक्ष्मी हाय, ही तुमच्या रानाची राखणदार हाय आणि हिला आता इथंच असू द्या, हलवू नका हिला. नमस्कार, मी यशवंती शिंदे. तसं पाहिलं तर समाजात फक्त स्त्रियाच अंधश्रद्धा आहेत का, हेच चित्र आपल्याला समाजात दिसून येते का? तर असे अजिबात नाही. परंतु आपण स्त्रिया आणि अंधश्रद्धा या विषयावरच आज थोडंसं फोकस करणार आहोत. त्याचं कारण असं, स्त्रिया जर अंधश्रद्धा असतील तर त्याचे अतिशय घातक असे परिणाम स्त्रीच्या स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यावर, तिच्या कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर सुद्धा आपल्याला दिसून येतात. स्त्री अंधश्रद्धा असण्यामागे कोणतेही विशिष्ट स्तर दिसून येत नाहीत. सुशिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत असा स्त्रियांच्या अंधश्रद्धांमध्ये कोणताही भेदभाव आपल्याला दिसून येत नाही. त्याची अनेक उदाहरणं आपल्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. एक गावाकडचं मी पाहिलेलं उदाहरण किंवा मी स्वतः अनुभवलेलं उदाहरण आपल्या समोर सांगते. माझ्या गावी गेले तेव्हा आमच्या शेतात नांगरणी चालू होती तेव्हा अचानक नांगर चालू असताना नांगर अटकला, अडला आणि नांगरणी थांबली. मग बायका नांगरणी मागचं गवत वेचत होत्या. मग मालकीन पण होती शेताची. त्याबरोबर नांगर अडल्याबरोबर बैलांचा मालक नांगरावरून खाली उतरला आणि त्यानं बघितलं किती आपण प्रयत्न करतोय तरी नांगर पुढे का जात नाहीये. त्याने थांबून बघितलं तर त्याला काय दिसलं, एक मोठा शिळेसारखा दगड आहे आणि त्याला नांगर अडलाय. मग बायकांच्या मध्ये सर्वच अशिक्षित होत्या असं काही नाही, परंतु बहुतांशी स्त्रिया ह्या अशिक्षित होत्या, देवाधर्माला मानणाऱ्या होत्या, देवऋषाला मानणाऱ्या होत्या. मग त्याच्यामध्ये मसाक्का नावाची एक आमच्या गावातील स्त्री होती. ती म्हणाली, काकी हे तुमच्या शेताची लक्ष्मी हाय, ही तुमच्या शेताची राखणदार हाय, हिला इथून हलवू नका, हिला हलवलं तर तुमच्या घराचा सत्यानाश होईल. मसाक्काच्या अंगात देवी संचारायची. आणि असं म्हणून मसाक्का जागेवरच घुमायला लागली. काकी घाबरल्या आणि काकींनी गड्याला सांगितलं, जा बाबा एक लिंबू आणि कडुलिंबाचा फांदी घेऊन ये, फाटा घेऊन ये, त्याशिवाय देवी काही शांत व्हायची नाही. असं म्हणत मसाक्काच्या पाया पडून काकी म्हणाली, देवा काय चुकलं असेल तर लेकराला माफ कर, तुझं काय असेल ती म्हणणं आम्ही ऐकतो, पण तू शांत हो आणि आम्हाला काही तसा शाप देऊ नको. आणि तोपर्यंत त्या गड्याने आणलेला लिंबू आणि लिंबाचा फाटा त्या मसाक्काच्या हातात दिला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर देव शांत झाला. मसाक्काच्या अंगातील देवी शांत झाली. अशा प्रकारे त्या जागी तो जो शिळेसारखा दगड होता तसाच न हलवता तिथं एक कडुलिंबाचं रोपटं लावण्यात आलं आणि त्या ठिकाणी आज सुद्धा तसाच एक लक्ष्मीचा दगड म्हणून, लक्ष्मीचा दगड नाही म्हणता येणार, लक्ष्मी देवी म्हणून त्या देवीला पूजा केली जाते. वर्षातून एकदा चैत्र महिन्यात आणि तिच्या सुवासिनी घातल्या जातात. तिला कोंबडा कापला जातो. कोणी अतिशय भाविक असतील ते बकरं सुद्धा आणून कापतात. याच्यातून मला सांगायचं एवढंच आहे की ग्रामीण भागात अंधश्रद्धा स्त्रियांच्या मनावर किती खोलवर रुजलेल्या आहेत. स्त्रियांना एखादी गोष्ट कोणी सांगितली की त्या पटकन त्यावर विश्वास ठेवतात. त्याचा सारासार विचार करत नाहीत. खरंच हे देव असेल का, बरं हा आपल्या रानात पूर्वीपासूनच पडलेला दगड आहे, हा देव असेल का, असा काकींना विचार करावा असं वाटलं नाही. किंवा इतर बायका सुद्धा होत्या, त्याही कोणी विरोध करायला धजावल्या नाहीत. कारण त्यांना सुद्धा वाटलं असणार की आपण जर विरोध केला तर ह्या देवीनं आपल्याला शाप दिला तर आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं वाटोळं होईल. ह्याच्यासारखेच आपण दुसरं उदाहरण बघूया. म्हणजे शिक्षणाचा अंधश्रद्धा असण्याशी काहीही संबंध नाही, ह्याच्यातून आपण हे सांगू शकतो. अशीच माझी एक मैत्रीण आहे जी स्वतः इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेली आहे. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये काय झालंय, तिचा नवरा सुद्धा इंजिनियर होता आणि त्याची कंपनी बंद पडल्यामुळं त्याचा जॉब गेला. आधी बरीचशी भल्या मोठ्या पगाराची नोकरी होती.
मग ती नोकरी गेली, त्यामुळं आधी पगाराच्या मानाने त्यांचं कुटुंबाचं राहणीमान, जीवनशैली, कुटुंबाचं स्टेटस उच्च स्तराचं होतं. आणि ते पगार बंद झाल्यामुळे अचानक सगळ्या गोष्टींना मुरड बसली आणि त्याच्यामुळे त्यांची जीवनशैली हळूहळू खालावायला लागली. मग ती इंजिनियर असलेली माझी मैत्रीण दुसऱ्या काही ज्या काही उपासना करत होत्या किंवा काही व्रतवैकल्य करत होत्या, अशा मैत्रिणींना अक्षरशः फोन करून विनवू लागली की अगं सांग ना, तू कुठला उपवास करतेस, तू कुठलं व्रत करतेस, आणि माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूपच वाईट चालली आहे, मला पण नोकरी नाही आहे, माझ्या मिस्टरांची नोकरी गेली आहे, माझा मुलगा पण चांगल्या मार्कांनी पास होत नाही, अलीकडचे दिवसच फिरलेत बघ आमचे, आणि सांग ना मग तू कुठला उपवास करते, तू काहीतरी मला मध्ये म्हणत होतीस तो उपास मला करायचा आहे, मग तो उपास केला तर माझ्या कुटुंबाचे दिवस बदलतील किंवा माझ्या कुटुंबावर ओढवलेलं हे संकट जे आहे ते नष्ट होईल, असं म्हणून ती त्या माझ्या मैत्रिणीला विनवणी करताना मी पाहत होते. पुढे अजून ती असं म्हणाली की तू आता मला हे व्रत सांगितलंयस, पण हे कसं करायचं, कुठल्या दिशेला हा फोटो ठेवायचा किंवा ही पूजा मांडायची, ही पूजा मांडल्यानंतर उपवास किती वेळ धरायचा, उपवास सोडायचा कसा, कुठल्या बाजूला मी तोंड करून त्या देवाकडे बसायचं किंवा कुठला हात, उजवा हात का डावा हात हे ठेवायचं. म्हणजे जितक्या जास्त मुली शिकलेल्या असतील, स्त्रिया जास्त शिकलेल्या असतील, तितक्या अधिक काटेकोरपणे अंधश्रद्धांचं पालन करतात हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना काही वावगं वाटत नाही किंवा असा विचार करावा वाटत नाही की आपली परिस्थिती बिघडली, त्याच्या मग अमुक गोष्टीसाठी मी उपास केला, अमुक गोष्टीची पूजा केली तर त्याच्यातून खरंच हे म्हणजे माझ्यावरचं संकट टळेल का, मला नोकरी मिळेल का, माझा मुलगा पास होईल का, किंवा माझ्या नवऱ्याच्या व्यवसायात त्याचं सगळं स्थिर स्थावर होईल का, ह्याची स्त्रियांना ह्याबद्दल अशी चिकित्सा करावी असं वाटत नाही. आणि त्यामुळं हा स्त्रियांमधील अंधश्रद्धेचा प्रश्न गंभीर बनतो. मग स्त्रियांमध्ये अशा अंधश्रद्धा असण्याची काय कारणे असावीत याबद्दल विचार करत असताना मला काय वाटतं, पहिलं कारण आहे पुरुष प्रधानता. आपला भारतीय समाज पुरुष प्रधान आहे. आपण हे तर नेहमी म्हणतो की पुरुष प्रधान असलेल्या समाजात पुरुषी वर्चस्व असते, हे अगदी खरं आहे. म्हणजे एखाद्या घरातील स्त्री कितीही शिक्षित असू दे, कमावणारी असू दे, परंतु तिचा नवरा काही कमावणारा नसला तरी सुद्धा अधिकार मात्र त्याचाच चालतो. ह्याला आपण पुरुषी वर्चस्व किंवा पुरुषी सत्ताकता असं म्हणतो. किंवा आणि असं म्हणता येईल की एखादा दारुडा, गुंड, मवाली असा पुरुष सुद्धा तो केवळ नवरा आहे किंवा तो पुरुष आहे म्हणून त्या घरात त्याचे सर्व अधिकार चालतात आणि त्याचं पुरुष असणं हे त्याच्यासाठी श्रेष्ठत्वाचं ठरतं. आणि स्त्रीचं स्त्री असणं, केवळ ती स्त्री आहे, तू भले एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आहेस, तू एखादी ऑफिसर आहेस, परंतु तू स्त्री आहेस म्हणून तू दुय्यम, फर्स्ट लेवल तर तुला भेटणारच नाही कारण तू स्त्री आहेस, असं हे एक आपल्याला दिसून येतं. त्यामुळे स्त्री काय होते, माझ्या एखादी समजा तर तिचा नवरा एखादी ऑफिसर आहे पण तिचा नवरा दारुडा आहे किंवा मवाली आहे, तर ती काय म्हणणार की माझ्याच नशिबी का हे आलं. हे नशिबाचा भाग नाहीये हा, तर हा व्यवस्थेचा भाग आहे. व्यवस्था आपली पुरुष प्रधान आहे, त्याच्यामुळे तिला हे भोगावं लागतंय, हे तिच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे मग कुणीतरी काहीतरी सांगतं की बाई असा असा उपास कर आणि त्याच्यामुळे तुझ्या नवऱ्याचे अमुक वाईट गुण आहेत ते कमी होतील. मग ती तितकी शिक्षित असली, तितकी ऑफिसर जरी असली तरी सुद्धा ती देवाधर्माच्या नादी लागते आणि तिचं पर्यायानं शोषण सुरू होतं. आणि दुसरं कारण आपल्याला काय सांगता येईल, परिस्थिती शरणता. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की नवऱ्याची नोकरी गेली, मला नोकरी भेटत नाही, ही जी परिस्थिती आहे ती काहीतरी माझ्या मागच्या जन्मीच्या पापांमुळे किंवा माझ्या कुटुंबावर कुठल्या तरी काल्पनिक देवीची वक्रदृष्टी झाली आहे आणि त्याच्यामुळेच मला ही परिस्थिती सहन करावी लागते आणि माझं कुटुंब त्यासाठी हे सफर करतंय. ह्या गोष्टी स्त्रियांना पटकन पटतात आणि त्यामुळे त्या आहारी जातात आणि त्यामुळे काहीही करायला तयार होतात. मग कोण सांगतं तू अमुक उपास कर, अमुक देवीला नवस कर, अमुक व्रत ठेव, मग काही महिन्यानंतर तुला ह्याच्यात परिणाम जाणवायला लागेल. ऍक्च्युअली
कुठलीही परिस्थिती आज आहे अशी कधीच राहत नसते, पण स्त्रिया विचार करत नाहीत. त्या आजचा विचार करतात की आज मला नोकरी नाही, आज माझ्या नवऱ्याला वाईट दिवस आहेत, तर मी आजचा विचार काय करायला हवा, अमुक अमुक उपास सुरू करते आणि मग काही महिन्यांनी मला ह्याचं फळ दिसायला लागेल. पण ते फळ कशाच असतं, परिस्थिती हळूहळू त्या दृष्टीने प्रयत्न पण चालू असतात आणि त्याच्यातून थोडेफार नोकरी लागण्याचे म्हणा किंवा काहीतरी मुलांनी अभ्यास केला असेल आणि मार्क्स पडण्याचे म्हणा, घटना दिसू लागल्या की ह्यांना काय वाटतं की मी अमुक अमुक व्रत सुरू केलं होतं, त्याचा परिणाम म्हणून मला आता माझ्या नवऱ्याला नोकरी लागते, माझा मुलगा चांगल्या मार्काने पास व्हायला लागलाय, असा तसा विचार करू लागतात स्त्रिया आणि अधिकच दैवाधीन होतात आणि स्वतःच्या शरीराला क्लेश देणं, उपास तापास करणं, आणखीनच देवाधर्माच्या आहारी जाणं, अशा क्रिया स्त्रियांकडून घडू लागतात. आपण अलीकडच्या काळात पाहतो की स्त्रिया नोकरी करू लागलेल्या आहेत किंवा स्वतः अर्थार्जन करू लागलेल्या आहेत, पण बहुतांशी स्त्रिया अजूनही आपल्या कुटुंबातील पुरुषांवर कधी पतीच्या कधी मुलाच्यावर अवलंबित आहेत, कधी लग्नाच्या आधी वडिलांच्यावर अवलंबित असतात, भावाच्यावर अवलंबित असतात. हे परावलंबित्व जे आहे ते स्त्रियांना अंधश्रद्धेकडे आपल्याला घेऊन जाताना दिसून येतं. दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, गरिबीमुळे सुद्धा स्त्रिया अंधश्रद्धेच्या आहारी जाताना आपण पाहू शकतो, किंवा शिक्षणाचा अभाव. मगाशी ज्याप्रमाणे मसाक्काचं उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता. शिक्षण नसल्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचा कार्यकारण भाव, ही गोष्ट अशी नाही तर अशी आहे, असं घडलं तर तसं घडू शकतं, ह्याचा ते कार्यकारण भाव लावू शकत नाहीत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची चिकित्सा करू शकत नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला शिक्षणाचा अभाव हे स्त्रियांमध्ये अंधश्रद्धा निर्माण होण्याचं किंवा वाढण्याचं कारण दिसून येऊ शकतं. याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे की स्त्रीचे सामाजिक स्थान. पहिल्यांदा मी ज्याप्रमाणे म्हटलं की पुरुष प्रधानता हे स्त्रियांच्या अंधश्रद्धाळू बनण्यामागचं एक महत्वाचं कारण आहे. त्याचप्रमाणे स्त्रीचं सामाजिक स्थान जे आज आपल्याला दिसून येतं, जरी समाज पुढारलेला असला, स्त्री शिक्षित झालेली असली, आपण वैज्ञानिक युगाकडे वाटचाल करीत असलो तरी सुद्धा स्त्रीचं स्थान जे आहे ते दुय्यम स्वरूपाचंच आहे. त्यामुळे स्त्रीला आपलं आयुष्य कुटुंब केंद्री, पती केंद्री असं स्त्रीचं आयुष्य असतं. त्यामुळे स्त्री काय करते, माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याचं स्थान अतिशय महत्वाचं आहे. कारण नवरा नसलेल्या स्त्रियांना समाजात काय मान असतो, नवरा नसलेल्या स्त्रियांना समाजात कशा प्रकारची वागणूक दिली जाते, ती वागणूक स्त्रीला अर्थातच विचार करायला भाग पाडते आणि आपल्या नशिबात असं काही येऊ नये म्हणून ती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुणी जे काही उपास तापास सांगतील किंवा आपल्या पतीच्या उत्कर्षासाठी जे काही तिला कुणीतरी सांगेल किंवा तिला जरी वाटलं तरी ती ते सगळं करायला तयार होते. याबरोबरच कुटुंबात असणारे मुलं, तिची एखाद्या बाईला मूल नसलं तरी सुद्धा तिची किती वाईट अवस्था ही आपला समाज जाणतोच. त्यामुळं आपल्या मुलांच्या वरती, कुटुंबावरती, पतीवरती कुठल्याही प्रकारचं अरिष्ट येऊ नये यासाठी ती अनेक प्रकारचे उपास तापास, शरीराला क्लेश देणं किंवा करणी धरणी, नवस, सायास, पूजा अर्चा, व्रत, वैकल्य अशा सगळ्यांच्या आहारी जाते. आणि यामुळं स्त्रियांचं आयुष्य बाहेरच्या जगाशी जास्त संपर्क न येता स्त्री ही स्वकेंद्री, कुटुंब केंद्री, पूजा अर्चा आणि कर्मकांड, धार्मिकता या सर्वांच्यात गुरफटून जाते. त्याच्यामुळे तिला बाहेरच्या जगात काय चाललंय किंवा बाहेरच्या जगातल्या घटनांशी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा ताळमेळ लावून किंवा कार्यकारण भाव जोडून विचार करावा असं जास्त तिच्या डोक्यात येत नाही. आणि आलं तर आपल्यात स्त्रीचं स्थान दुय्यम असल्यामुळे तुला काय कळतंय, तू गप्प बस असं म्हणून तिला तिथं थांबवलं जातं. त्यामुळे ती हिंमतच करत नाही की अमुक अमुक असं नाहीये, असं असं असायला हवं.